नमस्कार बंधू भगिनींनो. 17 वर्षाच्या मुलांनी सरकारला पूर्णपणे उघडं पाडलेलं आहे. सरकारी व्यवस्था आणि भ्रष्ट यंत्रणा जी आहे, ती केवळ 17 वर्षाच्या मुलांनी यांना धडा शिकवला आणि यांचं पितळ पूर्ण उघडं पाडलं. नीट पेपर घोटाळ्याचं उदाहरण ताजं असताना मध्ये 18 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी कसा खेळ खेळला गेला या सीबीएसईने, ते 17 वर्षाच्या सिद्धांतनी, निसर्ग अधिकारी आणि वेदांत श्रीवास्तव या तीनही विद्यार्थ्यांनी यांचं पूर्ण भ्रष्टाचाराचं पितळ जगासमोर आणलेलं आहे. तरी सुद्धा यांनी एवढे प्रयत्न करूनही त्यांचं पितळ उघडं पाडल्यानंतरही त्यांना यांनी कोणत्या शब्दाने संबोधत होते आणि हे ऐकल्यानंतर आपल्या तळपायाची आग अक्षरशः मस्तकाला जाते. या दोष कुणाचा? या सीबीएसई यंत्रणेचा, या शैक्षणिक यंत्रणेचा, थेट शिक्षण मंत्र्याचा सुद्धा याच्यामध्ये दोष आहे. एवढं मोठं मंत्रालयाची यांच्यासाठी विटा सिमेंटची बिल्डिंग बांधून द्या आणि करोडो रुपये खर्च करून हाडामासाचे माणसं या यंत्रणेमध्ये राबवायला द्या, तरी सुद्धा हे आपल्या लेकरांच्या जीवनाशी कसा खेळ खेळतात. आता केवळ यावर्षी असणारे सीबीएसई मध्ये विद्यार्थी यांच्याच जीवनाशी हे निगडीत आहे असं नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातले लेकरं शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या जीवनाशी कसा भ्रष्टाचार केला जात आहे, त्यांना गुणवत्तेमधून डावलून कसं भ्रष्ट लोकांना पुढे घेतले जात आहे, हे सगळं यामध्ये दिसून आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला आणि दाखवून दिलं जगासमोर या 17 वर्षाच्या मुलांनी. आणि म्हणून यंत्रणेला हलवण्यासाठी फार मोठे लोक लागतात असं नाही. एक ठिणगी जरी पडली ती सुद्धा क्रांती घडवू शकते. आणि म्हणून केंद्रीय पार्लमेंटने सुद्धा यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी आणि यांनी कसा घोटाळा केला आहे सीबीएसईने आणि संबंधित एजन्सींनी, संबंधित कंपन्यांनी, तो सगळा त्यांच्याकडून समजून घेतला, त्यांनी दाखवला. पण प्रश्न असा आहे की एका वर्षी दाखवला, एका वर्षी उघडकीस केलं, हे सगळं म्हणजे झालं का? बरं, यांना झालं तरी दोषींवर कारवाई काय करण्यात आली? तर त्यांची फक्त ट्रान्सफर करण्यात येते दोषींची. ही शिक्षा होऊ शकते का? आपल्या मुलांच्या जीवनाशी कुणी खेळ खेळत आहे आणि त्यांच्या आपल्या जीवनात शिक्षण हेच मुलांना पुढे जाण्याचं माध्यम आहे. आता शिक्षण हेच माणसाच्या जगण्याचंही साधन बनलेलं आहे आणि शिक्षण हेच पूर्ण जीवनाचं साधन बनवले असल्यामुळे त्यांचे पूर्ण जीवनच बरबाद करून टाकायलेत ना हे. शिक्षणावर गदा आणणे म्हणजे पूर्ण, आता केवळ यांनी उत्तरपत्रिकाच बदलल्या नाही तर पूर्ण निकाल सुद्धा यांचे बदललेले दिसत आहे. नीट मध्ये निकाल बदलले आणि सीबीएसई मध्ये याच्या उत्तरपत्रिका त्याला, त्याच्या उत्तरपत्रिकेचे पानं याला, याचे त्याला. म्हणजे हा नेमका घोळ काय आहे? हे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा कधी असं जाणीव ठेवली का, की आपण जाणून घेतलं पाहिजे आपली यंत्रणा चांगली काम करत आहे का नाही करत आहे, आपली यंत्रणा काय करत आहे. पण मेन हेच भ्रष्ट करणार आहे ना, हेच भ्रष्टाचारी आहेत. यांनीच सगळी यंत्रणा भ्रष्ट केले आणि हे स्वतःच भ्रष्ट असल्यामुळे हे इतर यंत्रणेला काय सांगणार आहेत आणि त्यांच्यावरती काय हे चौकशी ठेवणार आहेत किंवा त्यांच्यावरती यांची काय असं अधिकार असणार आहे, की आम्ही अधिकाराने तुम्हाला सांगू की हे असं व्यवस्थित असलं पाहिजे वगैरे. आणि हे सगळेच एकमेकांना मिळालेले असल्यामुळे आणि तशा भ्रष्ट कंपन्यांना सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट देतात आणि म्हणून ही सगळी भ्रष्ट यंत्रणा एकत्र झाल्यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यांचे, चिमुकल्यांचे आयुष्य हे उद्ध्वस्त करत आहेत. एका दोन विद्यार्थ्यांचा सवाल नाहीये हा, 3 विद्यार्थ्यांचा सवाल नाहीये, 18 लाख सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. आणि 18 लाख मुलांच्या जीवनाशी खेळणं म्हणजे काही विनोद नाहीये, सांगून ऐकून सोडून देण्यापुरतं नाहीये. त्यांच्या जीवनाची गोष्ट आहे ती. त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवल्या जाते सगळं. ह्या मुलांचे पेपर अक्षरशः यांनी रिचेकिंगला पाठवतात, तर यांचे पेपर त्याला, त्यांच्या उत्तरपत्रिका याला. म्हणजे मुलांचे डोके सुद्धा चक्रावून जातात हे पाहिल्यानंतर. बरं, आणखी रिचेकिंगचं यांना फीस यांच्याकडून मागली जाते. दोष कोणाचा? संबंधित कंपन्यांचा दोष असेल, संबंधित शिक्षण यंत्रणेचा दोष आहे. तर आणि मग त्यांनी ती भरपाई करायची ना. आणखी मुलांकडून फीस उकळल्या जाते. म्हणजे आधी आयुष्यभर त्यांच्याकडून शिक्षणासाठी पैसेच उकळले जातात आणि शेवटी येऊन ठेपलं आहे ते सगळं पैशावरच. इमानदारी, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य नावाची चीज शिक्षण यंत्रणेमध्ये अजिबात राहिलेली नाही. आणि सगळ्या विश्वाचं सूत्र ज्याच्यावर हालत असेल ना, ती शिक्षण यंत्रणा आहे. शिक्षण हे इतकं मोठं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणलेलं आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणलं तरी पिणाऱ्या बछड्यांना मात्र तुम्ही वाघिणीचं दूध नाही, विष देत आहेत, विष. त्यांच्या जीवनाशी खेळत आहेत. शिक्षणातून तुम्ही खरंच वाघिणीचं दूध मुलांना पाजत आहेत का आणि त्यांना वाघाचे बछडे बनवत आहेत का?
अर्थातच नाही. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलंय, की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. पण वाघ निर्माण केल्या जातच नाही. कारण हेच लोंबडे झालेले आहेत शिक्षण यंत्रणेतले आणि हे वाघ कसे निर्माण करू शकतील? पण आपल्या वाघांसोबत मात्र हे कसा खेळ खेळत आहेत. आपल्या वाघांच्या जीवनातली ताकद, आपल्या वाघांचे स्वप्न हे सगळे हिरावून घेत आहेत आणि म्हणून या यंत्रणेला धडा कुठेतरी शिकवला गेला पाहिजे आणि म्हणून केवळ सीबीएसईचे 3 विद्यार्थी नाही तर 18 लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरले पाहिजे. 18 लाख विद्यार्थी जागरूक झाले पाहिजे आणि यावर पर्याय एकच आहे, एकच यांच्या परीक्षांना बहिष्कार घालणं. तरच हे नीट होऊ शकते यंत्रणा, अन्यथा नाही. पण कुणाच्या पेपर विकल्या गेले काय आणि कुणाचं नुकसान झालं काय, आपण काहीच लक्ष देत नाही. केली असेल कारवाई, झालं. 1-2 जण तुरुंगात गेलं, बेड्या ठोकल्या म्हणजे प्रश्न संपत नाही. यावर्षी सीबीएसईमध्ये जो घोटाळा झालाय, तो पुढच्या वर्षी होणार नाही का? हा प्रश्न आहे ना. हा प्रश्न आहे आणि म्हणून यावर्षी जे आर्थिक घोटाळा झालाय, तो गेल्या वर्षी झाला नव्हता का? हा पण प्रश्न आहे आणि म्हणून गेल्या वर्षी जो घोटाळा झाला, तो यावर्षी व्हायला पाहिजे नव्हता. यावर्षी जो झालाय, तो पुढच्या वर्षी कदापिही सुईच्या टोकावर बसेल एवढाही होता कामा नये. याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजे माणसांनी. पण दक्षता घ्यायला रिकामं कोण आहे? लक्ष ठेवायला रिकामं कोण आहे? आता फक्त विद्यार्थ्यांनाच कंबर कसावं लागणार आहे आणि यांनी ज्या भ्रष्ट यंत्रणा अशा निर्माण करतात, त्या यंत्रणेवर आपल्याला बहिष्कार टाकावा लागतो. 18 लाख विद्यार्थी जर जागे झाले या 3 मुलांसारखे, तर काय यांना घाम फुटून यांना सळो होईल आणि यांना प्रामाणिक वागावंच लागेल. आणि म्हणून 17 वर्षाचे जरी हे लहान लेकरं असले, तरी या सरकारचं आणि ह्या यंत्रणेचं पूर्ण भ्रष्टाचार पितळ उघडं पाडलेलं आहे आणि असं उघडं पाडत राहिलं, तरच मुलांना कुठेतरी न्याय मिळत आहे. कारण नीट पेपरमधील किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला, त्याचं यांनी काय घेतलं? यांच्या डोक्यावर जे पाप लागलं, त्याचं कोण भरपाई करणार? काही घेणं-देणं नाही यांना. नंतर फेडता येईल म्हणतील पापावरही गेल्यावर. आता हात धुवून घ्या पैशांनी, आता हात धुवून घ्या पैशांनी. एका वर्षी भ्रष्टाचार आहे का हा? एका वर्षी असे पेपर बदलल्या जात आहेत का? एका वर्षी पेपर लीक केल्या जात आहेत का? एका वर्षी घोटाळे होत आहेत का? म्हणजे नीटचा ताजा असतानाच सीबीएसईचं लगेच डोळ्यासमोर आलेलं आहे आणि ठोस कारवायांनी कोणावर केलेल्या आहेत? नीटचा एवढा मोठा काळाबाजार झाला. ठोस कारवाई कोण आहे? ठोस जबाबदार कोणाला धरलेला आहे? एखाद्या क्लासेसवाल्याला उचलून नेलं चौकशीला म्हणजे खूप मोठं काम केलं यंत्रणेने आणि त्याच्यातला भ्रष्टाचार पूर्ण धुवून टाकला, असं नाही. हा भ्रष्टाचार धुण्यासाठी नाही. आपल्याला केवळ भ्रष्टाचार हा धुवायचा नाही, तर हा होऊच नये याच्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत. पेपर लीक होऊच नयेत. पेपर लीक करणाऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे त्याच्यावरची उपाययोजना नाही. उत्तरपत्रिका बदलणे, इकडल्या-तिकडे घोटाळे करणे, त्यांचे मार्क याचे मार्क त्याला देणे, त्याचे मार्क्स त्याला देणे आणि मग ज्यांनी कोणी एखाद्यांनी केलं त्याच्यातल्या एखाद्याला उचलणे, चौकशीला नेणे म्हणजे ही उपाययोजना नाही. अशा भ्रष्ट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्या गेले नाही पाहिजे. याच्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी रात्रीचा दिवस करून काम केलं पाहिजे. डोळ्यात तेल घालून शिक्षण मंत्री जागा राहिला पाहिजे. कारण लोकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षण मंत्र्याला दिलेला आहे. मग लोकांनी जर लक्ष ठेवायचे तर शिक्षण मंत्र्याची काय गरज आहे? शिक्षण मंत्री बरखास्त करा, शिक्षण मंत्रालय बरखास्त करा ना. कारण थेट आमचा सवाल हा शिक्षण मंत्र्यालाच असणार आहे. तुम्हाला जर लोकांकडून दिलेले आहेत, तुम्हाला लोकांकडूनच काम करावं लागेल. तुम्ही भ्रष्ट यंत्रणेकडून सामील कसं काय होत आहे शिक्षण मंत्री म्हणून? ही भ्रष्ट यंत्रणा आहे. हे तर प्रशासकीय खातं म्हणजे भ्रष्ट यंत्रणेच आहे. ती प्रशासकीय यंत्रणा आणि त्या कंपन्या भ्रष्टाचारासाठीच जन्माला आलेल्या आहेत. त्यांना कुठून पैसे कसे काढता येतील आणि चांगल्या मुलांचं नुकसान करून वाईट लोकांना कसं यंत्रणेत घेता येईल हेच त्यांचं काम आहे. यासाठीच त्यांचा जन्म आहे. पण शिक्षण मंत्र्यांना मात्र आम्ही लोकांसाठी म्हणून पाठवलेलं आहे. तर शिक्षण मंत्र्यांना डोळ्यात तेल घालून लोकांसाठी काम करावं लागेल. हे शिक्षण मंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरी सुद्धा शिक्षण मंत्री भ्रष्टाचारांच्या त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सामील होत असेल, तर मग आता तुमच्या जागी काय तिथे एखादे प्राणी नेऊन बसवायचे का जंगलातले? ते लक्ष ठेवतील तुमच्यापेक्षा चांगले. कारण तुमच्या लोक यंत्रणेनं तर आता सांगितलेलेच आहे, की तुमच्यापेक्षा झुरळ श्रेष्ठ आहेत. आता तुमच्या जागी आहे तर आम्हाला खुर्चीला झुरळं बसवावं लागतील. आता तुमच्या प्रशासकीय यंत्रणेच्या जागी काही जंगलातले आणखी दुसरे प्राणी आणून बसवायचे का जे लक्ष ठेवतील रात्रंदिवस या यंत्रणेवरती? का आता आर्मी ठेवायची पेपर सांभाळायला?
पेपर चोरीला जात आहेत, पेपर आमचे सुरक्षित नाहीत, आमच्या लेकरांचं भवितव्य सुरक्षित नाही. मग काय आता इथं आर्मी आणायची का? मिलिटरी ठेवायची का? नेमका प्रश्न आहे ना. शिक्षण मंत्र्यांना एवढं तर काम करता यायला पाहिजे मंत्रिपदावर बसवल्यानंतर आणि लक्ष पाहिजे. काही एक शिक्षण मंत्री या यंत्रणेमध्ये नाहीये काम करायला. लाखोंची यंत्रणा तुमच्या सोबत आहे काम करायला. लाखो, करोडो रुपयांच्या सुविधा आहेत तुमच्या सोबत. काय तुम्हाला उन्हातान्हात बसून असं शेताच्या ऊसाच्या झाडांना पाणी नाहीये द्यायचं. सगळी यंत्रणा आहे. लाखात किमती असणाऱ्या खुर्च्या दिलेल्या आहेत बसायला जनतेने आणि जनतेने सगळे लाड पुरवलेले आहेत तुमचे. फक्त तुम्हाला व्यवस्थित यंत्रणा राबवायची आहे आणि तीही राबवायची नसेल तर मग हे 17 वर्षासारखे चिमुकले आहेत ना आता, हे आहेत पुन्हा तुम्हाला धडा शिकवायला. बघा मग हे किती हुशार असतील. तुमच्या यंत्रणेचा पूर्ण पर्दाफाश करू शकतात हे, तर हे किती हुशार असतील. ज्या अर्थी तुमचं सगळं पितळ हे उघडं पाडू शकतात, त्या अर्थी तुम्हाला ह्या खुर्चीवरून खाली पण खेचू शकतात. आणि म्हणून येणाऱ्या ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तुम्ही कमी अजिबात समजू नका. कमी समजून, लहान समजून अजिबात तुम्ही पुढचे पाऊल टाकू नका बेईमानीचे. नीट प्रामाणिकपणे यानंतर एक्झाम घेतल्या जावेत, यासाठी उपाययोजना करण्यात यावेत. आपल्याला नेमकं काय वाटतं, की आपल्या सुद्धा घरातले मुलं, आपल्या सुद्धा शेजारचे नातेवाईकचे मुलं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरातले मुलं कोणी नीटचा पेपर देतो, कोणी सीबीएसईला असतं. तर ह्यामधील दोषींना यांच्यावरती काय कारवाई व्हावी आणि येणाऱ्या काळात काय उपाययोजना असाव्यात, नक्कीच आपली प्रतिक्रिया देऊन कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.